बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप केला। निंबाळकरांच्या आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने बोगस मतदार नोंदणी प्रकरणाचा अहवाल मागवला। विधानसभेआधी ऑनलाईन पद्धतीने 6000 बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला, मात्र पोलिसांनी तपास केला नाही असा आरोप ओमराजे निंबाळकरांनी केला। तसंच मतदार नोंदणी केलेले उमेदवार तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मुंबई इथल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजशी संबंधित असल्याचाही आरोप ओमराजे निंबाळकरांनी केला। तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदाराची नावं वाढलेली त्या ठिकाणी लक्षात आलं। त्यानंतर आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे विनंती केली की बाबा जे काही मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्याचं चावडी वाचन त्या ठिकाणी प्रत्येक गावोगावात करा। आणि ज्यावेळेस हे चावडी वाचन झालं, ते चावडी वाचन झाल्याच्या नंतर जवळपास 6000 बोगस मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेलेत। बिहारमध्ये राहुल गांधींची सभा